हे आहेत वरवीचे पळीपापड. अगदी सोप्या पद्धतीत आपण बनवले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की करा. आता तुम्ही बघा किती खुसखुशीत आपले हे पापड झाले आहेत आणि पापड खारसुद्धा टाकलेला नाही. हे पापड आपण उपवासाला वापरू शकतो. अगदी खुसखुशीत. आता मी तुम्हाला एक घास खाऊनसुद्धा दाखवते. बघा किती क्रिस्पी झाले. तर चला आता आपण साहित्य बघू. इथे मी 1 वाटी वरवी किंवा भगर ही 1 वाटी मी घेतली आहे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. इथे ही 1 वाटी मी आता भगर धुवून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण आता आपण हे उपवासाला लागणारे पळीपापड बनवणार आहोत. त्यामुळे मी ही 2 वेळा धुवून घेतली आणि 2 दिवस भिजत ठेवायचे आहे. 2 दिवस भिजत ठेवत असताना दोन्ही दिवस ह्याचं पाणी बदलायचं आहे, नाहीतर आंबट वास येईल. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण ज्या वाटीने आपण वरवी घेतले त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. इथे मी लाल आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. आता इथे आपण ज्या वाटीने वरवीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण 6 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आणि 1 वाटी आपण वरवीचं पीठ बारीक करण्यासाठी वापरलं आहे. म्हणजे एकूण आपण 7 वाटी पाणी वापरलं आहे. आता इथे आपण पाणी उकळण्यासाठी ठेवू आणि लक्षात घ्या मीठाचे प्रमाण चवीनुसार ठेवा, पण कमी ठेवा, कारण ते वाळल्यानंतर त्याची साईज कमी होते, त्याच्यामुळे खारट होण्याची शक्यता असते. इथे आता आपण थोडंसं पाणी काढून घेतलं आहे आणि आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं पेस्ट आता आपण ह्यात गरम पाण्यात मिक्स करणार आहे आणि सतत ढवळत राहणार आहे, कारण त्यामुळे गाठी होणार नाहीत. आता इथे तुम्ही म्हणाल पीठ लाल का दिसते, तर इथे लाल आणि हिरव्या मिरच्या मी वापरल्या आहेत. तुम्ही मिरची वापरली नाही तर अगदीच पीठ पांढरं शुभ्र दिसेल. तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता, पण इथे मला तिखट जरा हवं होतं म्हणून मी इथे मिरच्या वापरल्या आहेत. इथे गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवा आणि असं ढवळत राहा. तुम्ही जर ते ढवळत नाही राहिला तर त्यात गुठळ्या किंवा गाठी होऊ शकतात. एक उकळी येईस्तोपर्यंत अशा प्रकारे तुम्ही फिरवत राहा. आता तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला साई यायला लागली. साई आली की आपलं पीठ शिजायला सुरुवात झाली आहे. कमीत कमी 15 मिनटं हे पीठ तुम्ही शिजवलं पाहिजे. 15 मिनटापेक्षा कमी जर पीठ शिजवलं तर तुमचे पापड तुटतील. पापड होणार पण ते एकसारखे निघणार नाही, त्याचा चुरा होईल. पीठ जास्त शिजलं तर चालेल, पण पीठ कमी शिजता कामा नये, कच्चं राहता कामा नये. वरवी ही चिकट पदार्थ असल्यामुळे तो हलका फुलका पण असतो आणि शिजतो पण लगेच, म्हणून 15 मिनटं तरी तुम्ही ह्याला शिजवा. आता आपलं पीठ चांगल्या प्रकारे शिजलं आहे. तुम्ही बघू शकता अशी साई आली की आपलं पीठ हे शिजलं आहे. आता आपण हे उन्हात पळीने आपले पापड तयार करून घेऊ. अगदी एकटे असाल तर झटपट होणारी ही रेसिपी आहे. उकडीचे पापड म्हणले की त्याला खूप वेळ लागतो. आता इथे उन्हात अशा प्रकारे आपण पळीपापड तयार करून घेऊ. इथे जरा जाडसरच ठेवा, कारण वाळल्यानंतर त्याची साईज कमी होते आणि जर जेवढे पातळ ठेवाल तेवढे काढताना ते जास्त तुटणार, जास्त त्याचे तुकडे होणार. मग अशा प्रकारे आपण हे पापड तयार करून घ्यायचे आहेत. तर हे सर्व पापड आता पळीपापड तयार झाले. आता आपण इथे उन्हात चांगले वाळवून घेऊ. कडक उन्हाळा असल्यामुळे हे पापड आपले एका दिवसातच वाळून तयार होतात. आणि हे सकाळी सकाळी कडक ऊन बघा किती आहे, लगेचच आपल्या पापडाला साई धरली आहे. तर तुम्ही जवळनं बघू शकता की आपले पापड अशा प्रकारे दिसतात. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला बर्गेस कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता अशा प्रकारे आपले हे पळीपापड वाळून
तयार झाले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर छान असे दिसत आहेत. इथे तेल गरम झालं आहे आणि हे बघा किती सुंदर. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आता आपण हे सर्व पापड तळून बघू आणि हे पापड तुम्ही एकादशीच्या उपवासाला खाऊ शकता. आमच्याकडे वरवीचे भात किंवा पापड सोमवारच्या उपवासाला खाल्ले जात नाहीत. तुमच्याकडे खाल्ले जात असतील तर अवश्य नक्की करून बघा. आता इथे मी सर्व पापड तळून घेतले आहे आणि पुन्हा एकदा बघा किती क्रिस्पी आपले पापड तयार झाले आहे. कुरुम कुरुम लागणार हे पापड. आपले हे पापड अशा प्रकारे तयार झाले आहेत. सुद्धा दाखवते. अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पुढील व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.